नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी विद्यार्थी मित्र म्हणणं म्हणजे थोडस अवघडच आहे. कारण आज आपण टीईटी नावाची जी काही सध्या परीक्षा येऊ घातलेली आहे, तर त्या परीक्षेच्या मागच्या कालामध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्याचे पेपरचं आपण एक्सप्लेनेशन घेतो. 2024 ला पेपर 2 जो झालेला आहे, 6वी ते काय 8वी 10वी वर्गासाठी जे काही 8वी ते 10वी जे काही असेल ते, तर त्याच्या गणितावरती आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ही परीक्षा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना अनिवार्य केलेल्या, मला त्यातल्या नियमावली काही जास्त माहिती नाहीये. कोण देतं परीक्षा, काय देतात, पण मला थोडस हे पेपर बघताना जाणवलं की यार, यहाँ कुछ तो खानदानी आहे. ह्याला काहीतरी एक वेगळं लागतंय चांगलं. जे हे रेग्युलर एमपीएससीचे जे पेपर्स आहेत त्याच्यासारखं नाहीये हा पेपर. इथं नॉलेज लागते, कोर नॉलेज लागतंय. तुम्हाला मॅथमॅटिक्स खूप चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे, त्याचं ज्ञान असलं पाहिजे. उडता पंची नाही चालत इकडे, ही जाणीव मात्र झालेली आहे हे पेपर बघितल्याच्या नंतर. म्हणलं चला आपण एखादा लेक्चर घेऊयात म्हणून आज एक पेपर घेऊन आलो तुमच्या भेटीला. तुम्हाला कन्सेप्ट किती माहिती आहेत यापेक्षा त्या कन्सेप्ट किती खुबीनं वापरता येतात हे फार महत्वाचं ठरत आहे. या पेपरमध्ये मॅथ्स या विषयावरती एकूण 30 प्रश्न आहेत. 30ही प्रश्न अत्यंत दर्जेदार स्वरूपाचे आहेत आणि आपण शालेय स्तरावरती प्रत्येक शिक्षक हा त्याला आखून रेखून दिलेल्या सिलेबस प्रमाणे तो विद्यार्थ्याला शिकवत असतो. या ठिकाणी आपल्याला स्वतःला जेव्हा हा पेपर सोडवायचा आहे, तेव्हा यामध्ये आपला कॉम्पिटेटिव्ह अप्रोच अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचे काही स्टिप्युलेटेड टाइम आहे, त्या टाइम मध्ये हे 30ही प्रश्न सुटणं खूप गरजेचं आहे. आता ते किती मार्काला पासिंग आहे काय, आय डोंट माइंड. आणि ऍज अ टीचर ऑफ सब्जेक्ट म्हणून, एक सन्मानजनक म्हणून मला जास्तीत जास्त मार्क पडले पाहिजे, तर मला जास्तीत जास्त प्रश्न ऍक्युरेट सुटले पाहिजेत या अँगलने मी बोलायला. तर या आकृतीमध्ये दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत, एक छेदिका दिलेली आहे, दोन अँगल्स दिलेले आहेत. आपल्याला इथल्या एची किंमत विचारलेली आहे. आता हे दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, परस्पर विरुद्ध कोण आहेत. परस्पर विरुद्ध कोण एकरूप असतील म्हणजे ह्या दोघांमध्ये एक समीकरण तयार होईल, एक इक्वल टू. आपण हे सॉल्व जर केलं, हे इकडे एक्स आलं, 3x मधून 2x गेले एक्स राहतील, 50 मधून 10 गेले की 40 होतील. राईट, म्हणजे एक्स ची किंमत 40 आली. आणि 40 किंमत जर मी इथं हे ठेवून दिलं, 40 दोन्ही 80 आणि हे 130 झाले, ही व्हॅल्यू किती झाली, 130 डिग्री. मला याची किंमत काढायची. हे दोन इंटरनल अँगल्स आहेत, अंतरकोण आहेत. आणि अंतरकोणांची बेरीज किती असेल, 180 असेल. त्यातला हा 130 गेला, याची किंमत किती डिग्री असेल, दिस इज अ 50 डिग्री असेल. तर याची किंमत किती डिग्री असेल, 50 डिग्री असेल. हे त्याचं पहिल्याच उत्तर असेल. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, त्याला त्या व्यवसायामध्ये 20% तोटा झाला. तर संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला आणि किती टक्के तोटा झाला. पहिला व्यवहार 20% नफ्याचा आहे. 20% नफा म्हणजे 1/5, 5 रुपयाला 1 रुपया नफा झाला, म्हणजे सेलिंग प्राइस जी असेल ते 6/5 असेल. दुसऱ्या प्रोसेसमध्ये तुम्ही गेलं, तुम्हाला काय झालेलं आहे, 20% लॉस झालेला आहे. 1/5 लॉस म्हणजे 5 रुपयाला 1 रुपया लॉस झाला. सो विल गेट अ 4/5 ऑफ इन्व्हेस्टेड व्हॅल्यू. हे 5×5 = 25, साइन चौक 24. तर तुमची इनिशियल व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट किती होती, तुमची सुरुवातीची गुंतवणूक 25 होती. शेवटी तुमच्या हातामध्ये 24 राहिले, तुम्हाला 1 रुपयाचा लॉस इन्कर करावा लागेल. एक कितीवर करावा लागला तुम्हाला, 25 वर करावा लागला. 1/25 हे 4% लॉस झालेले. आता तुमच्या डोक्यामध्ये चाललं असेल की इथं हे 20% वर्ग घेऊन भागिले 100 केलं की 4 येत आहे. तर
ती कंडिशन काय आहे माहिती का, एका व्यवहारामध्ये नफा झाला पाहिजे, एका व्यवहारात तोटा झाला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की दोघांचे मॅग्निट्यूड सारखे असले पाहिजे. आणि ह्याच कंडिशन मध्ये बसून प्रॉब्लेम द्यावा असं काही लिहिलेलं नाहीये. तर दिस इज अ युनिव्हर्सल वे. आकडे काही असू द्या, त्याचा नफा नफा असू द्या, तोटा तोटा असू द्या, ते सारखे आकडे असू द्या, वेगळे असू द्या, काही असू द्या. तर दिस इज अ युनिव्हर्सल वे, की त्याच्यामध्ये कुठलीच कंडिशन नाहीये. ही एक म्हणजे अजून याच्यावरती कोणी काम करत नाही. कारण हे काय आहे, आणखी माहिती नाहीये लोकांना. या पद्धतीने वर्कआउट केलं पाहिजे. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये 10, 12, 16, 18 या संख्याने एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते. बरोबर. बाकी किती उरतं? 7 उरते. म्हणजे भागणं म्हणजे या आधी काय करायचं, 7चा विषय सोडून द्या. भाग गेला पाहिजे. भाग गेला पाहिजे म्हणजे काय होईल की बाबा 10ने भाग गेला पाहिजे, 12ने गेला पाहिजे, 16ने गेला पाहिजे, 18ने गेला पाहिजे. म्हणजे त्या सगळ्यांचा एक अशी लहानात लहान पटीतली संख्या हवी आपल्याला, म्हणजे लसावी काढायचं. राईट. आणि आपल्याला विचारलंय की बाकी 5-7 उरली पाहिजे. बाकी 7 उरली पाहिजे तर लसावीमध्ये परत 7 ऍड केलं पाहिजे. पण मला त्यांनी लहानात लहान किती अंकी विचारले? 4 अंकी विचारले. तर मला आता या पद्धतीला काय करावं लागेल? 18, 12 या दोघांचा लसावी येतो 36. राईट. त्याला 10 मध्ये घेतलं तर 36. 10चा एक 2 नावाचा फॅक्टर आहे, तो बिचारा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे काय होईल ते 5च अनकॉमन फॅक्टर आहे. 36 5 180 झाले. 180 मध्ये 16चे जर फॅक्टरचा विचार केला आपण, तर 16चे 4 गुणिले 4, तर 180 ला 4 भाग दिला 45 राहते. वरच्या फक्त 4चा भाग राहतो 720. असं काय झालं याचं एलसीएम आलं. एलसीएम ऑफ 10, 12, 69, 80 इक्वल्स टू किती? 720. 720. 10 जातो, 10 जातो, 16 1 16 64, 16 5 80 पण गेला, 18 72 सगळ्यांनीच भाग जातो. आता मला काय म्हणले, 4 अंकी संख्या पाहिजे. 720 काय असेल माझी? ही लहानात लहान संख्या आहे, ती 3 अंकी आहे. मला लहानात लहान 4 अंकी पाहिजे. ऑदर नंबर्स divisible by 10, 12 and 69, 18 are in the multiple of LCM. म्हणजे दुसरे जे काही संख्या असतील त्या सगळ्या संख्या या 720 लसावीच्या पटीमध्ये असतील. करेक्ट. मी याची पहिली पट घेतो, 1440 झालं. आणि 1440 फर्स्ट 4 अंकी संख्या आहे आता मिळालेली मला, आणि मला 7 बाकी हवे म्हणून मी 7 ऍड केलं याच्यामध्ये. किती भेटलं मला? 1447 भेटला. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम आहे. टीचिंग लेवल मध्ये असणाऱ्यांना हा जमूनच यायचं काही प्रॉब्लेम नाही आहे. आता त्रिकोण, हे त्रिकोण हे पूर्ण एक्स वाय झेड मध्ये हे दिलेले डायमेन्शन हे 25 आहे, हे 16 आहे. राईट. हे 17 आहे. तर मला कोणाचं विचारलं? त्रिकोण एक्स वाय टीच हे विचारलं, त्रिकोण एक्स वाय टी विचारलेलं आहे. तर हेरॉन्स फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतोय. म्हणजे काय होईल? मला आधी सेमी पेरिमीटर घ्यावं लागेल. सेमी पेरिमीटर काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स हा लार्ज ट्रायंगल तुम्ही पहिल्यांदा. आता यांची किती होईल? 42 आणि ही 26, 68 झाले. सेमी पेरिमीटर डिवाइडेड बाय 2 केलं की 34 आलं. सो अंडर रूट 34 इंटू 34 मधून जर मी 25 मायनस केलं, 34 मधून 25 जर गेले तर माझ्याकडे 9 शिल्लक राहतील. 34 मधून 17 गेले, 17 राहिले. 34 मधून 26 गेले, 8 राहिले. आता मला हे काय करावं लागेल? एरिया ऑफ मोठा ट्रायंगल, याचे फॅक्टर्स घेतो बेटा. याचे 17 गुणिले 2, त्यातला 17 गुणिले 17 बाहेर येईल, एकच 17 येईल. यातला 2 गुणिले 8 16 येईल, तो बाहेर 4 येईल. आणि याचा 3 झाला. राईट. हे 51 गुण 4 204 झाले. म्हणजे हे जर मीटरचा वर्ग दिला, मीटरात युनिट दिलेलं तर 204 मीटरचा वर्ग काय असेल त्याचं एरिया ऑफ दिस लार्जेस्ट ट्रायंगल असेल. मला काय विचारलं त्यांनी? एक्स वाय टीचं विचारलेलं आहे. एक्स वाय टी विचारलेलं आहे. दिस इज as xt is median of triangle xyz, median always bisect the area of a triangle. म्हणजे ते त्याच्या
एरिया जे असतो ट्रायंगलचा त्याचे समसमान दोन भाग करतो तो. मग ह्या 204 चे दोन भाग झाले तर एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय टी जे काही असेल त्याने 204 डिवायडेड बाय 2 किती असेल 102 मीटरचा वर्ग असेल चौरस मीटर. दिस गेन व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम, राईट. याच्यानंतरच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे एकक स्थानी कुठला अंक असेल असं विचारलं. आता काय माहितीये का, 5चा कुठलाही घातांक जर घेतला तुम्ही तर त्याच्या एकक स्थानी 5च येतं आणि एकक स्थानच्या अंकाला एकक स्थानचा अंक जबाबदार असतो. इथले अंक खूपच सोबर आहेत, राईट. की युनिट प्लेसचे जे अंक असे आहेत की त्या अंकांच्या कुठल्याही रेज पॉवरच्या युनिट प्लेसेसचे अंक तेच रिपीट होतात, राईट. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. मग आपल्याकडे आता ते सौभाग्य प्राप्त झाले, याचं 5च असेल, याचं एकच असेल आणि याचं शून्यच असेल. आता हे सगळं सम केल्याच्या नंतर हे ए नावाची संख्या भेटणार आहे. त्याच्या साठी युनिट प्लेस साठी युनिट प्लेस साठी मग ह्या ऍडिशनच्या युनिट प्लेसचा अंक हा सुद्धा यांच्या बेरजेचा जो काही युनिट प्लेसचा अंक असेल तोच असेल. 5 आणि 1 इथे 6 झालेला असेल. तर या संख्येच्या एकक स्थानी कुठला अंक असेल 6 अंक आलेला असेल, राईट. याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये दोन भावांच्या वयांची बेरीज दिलेली, राईट. सम किती दिली 40 इयर्स दिलेली आणि डिफरन्स किती आहे त्यांच्या वयामध्ये, फरक किती 2 इयर्स दिलेली, राईट. तर त्यांचा मोठा भाऊ हा दोघांचा अवरेज असतो. इथं सेंटरला असेल मोठा भाऊ तुमचा. मोठा भाऊ जो आहे त्यांचा अवरेज असेल 40 आणि 2 42 बाय 2 म्हणजे हे 21 असेल, राईट. तर 5 वर्षापूर्वी मोठ्या भावाचं वय, तर 21 वर्ष त्याचं आजचं वय आहे. तर 5 वर्षापूर्वी किती असेल, 5 वर्षापूर्वी त्याचं वय किती वर्ष असेल 16 वर्ष असेल. अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे. ते एक्स मायनस वाय बरोबर 2, एक्स प्लस वाय बरोबर 16 मायनस वाय ते करत बसण्यामध्ये मजा नाहीये, राईट. त्याच्यानंतर आकृतीमध्ये आपल्याला सांगितलंय की अँगल पी आर एस चं माप काढा. आर माझा किती आहे, हा 3x आहे, राईट. आता काय होतं की हे तीनही त्रिकोणाचे 3 अँगलचं हे सम आहे, दॅट इज 180 असेल. मग मी यांचं बेरीज करतोय. 5x 8x 11x, हे काय झालं 45 मायनस 19 26 होतं. ते तिकडे गेले 180 मधून 26 गेले 154 राहील. एक्स बरोबर 14 डिग्री आर. आर ची किंमत किती झाली 14 त्रिकम 42 डिग्री झाली. हा लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. 180 मधून 142 जर काढलं मी तर 138 भेटतात हा अँगल. माझ्याकडे हा एक पर्याय असेल किंवा द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज इक्वल टू द सम ऑफ एक्सटेंडेड इंटरनल अँगल्स असेल. म्हणजे ह्याचं जे काही मेजर असेल ते याला सोडून त्या दोघांच्या बेरजे एवढं असेल. त्या दोघांची बेरीज किती झाली 8x म्हणजे 14 8 12 वर्षे आणि हे 26 112 आणि 26 138 होतात. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला ज्या अँगलनी जायचंय एक बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ लिनियर पेअर ऑफ अँगल यू कॅन कॅल्क्युलेट द मेजर ऑफ दिस अँगल PRS or you can use the property of measure of exterior angle of triangle, right. त्याच्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर करायचंय. आता हे काय दिलेलं आहे, ह्याचं ह्याचं हे रॅशनलायझेशन केलेलं आहे. याचं रॅशनलायझेशन केल्याच्या नंतर ह्या एची व्हॅल्यू जी असेल ते तर हे 1/3 असेल, राईट. बी ची व्हॅल्यू 1/2 असेल, सी ची व्हॅल्यू काय असेल 1/6 असेल. या सगळ्यांची बेरीज करायला सांगितले त्यांनी. ए प्लस बी प्लस सी सांगितलं. तर 6 जो काही आहे डिनॉमिनेटर मध्ये 6 इज अ परफेक्ट नंबर. त्याचं काय होतं की त्याच्या पॉसिबल फॅक्टर्स बरोबर त्याची बेरीज येत असतात. यांचं काय होईल वरती पण 6/6 म्हणजे 1 खलास.
म्हणजे ह्याचा आता ते तुम्ही करू शकता. तुम्ही 6 घेतला एलसीएम 2 3 1 3 आणि 2 5 आणि 1 6 6 भागिले 6 बरोबर 1 करू शकतो तुम्ही. पण ऍज अ टीचर म्हणून मला परफेक्ट नंबर जर माहिती असेल आणि अशा पद्धतीचं जर कॅल्क्युलेशन येत असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज 1 असते हे मला माहिती पाहिजे ऍज अ टीचर म्हणून. राईट. मग इथं प्रांजलीने तिचा फ्लॅट एका दलाला मार्फत विकला. फ्लॅटची विक्री किती लाखाला केली तिनं? 25 लाख रुपयाला केली. दिस इज 25 लाख रुपयाला केली. याच्यावरती 2% तिनं ब्रोकरेज दिले, तिनं दलाली दिली तिनं. राईट. ब्रोकरेज किती दिलं तिनं? 2% दिलं. 2% किती झाले तिचे? दॅट इज 50,000 रुपये होते. 25 लाखाचे 2% हे 50,000 असतील. ब्रोकरेज दिल्यामुळे ती रक्कम मायनस होईल आणि दलाली द्यावी लागेल. तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली? 25 लाखाला तिने फ्लॅट विकला, 25 लाख रुपये रक्कम आली, त्यातले 50,000 रुपये तिने ते दलाल देऊन टाकले. मग राहिलेली रक्कम किती असेल तिची? 24,50,000. तर फ्लॅट विकून किती मिळाले तिला? तर दॅट इज 24,50,000 रुपये मिळालेले असतील. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणले? एका व्यक्तीने रोज एका पुस्तकाचे समान पानांचे वाचन केलं त्याला संपूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना रोज 1 पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो तर त्याला पुस्तक वाचण्यास 20 दिवस लागतात. जर सी हा व्यक्ती ए पेक्षा रोज 5 पानं कमी वाचत असेल तर त्याला वाचायला किती दिवस लागतील असं म्हणतात. राईट. तुम्ही थोडस हे रीडिंग ऑफ बुक काउंट इट ॲज अ वर्क. म्हणजे आपण असं म्हणूयात ए कॅन फिनिश अ वर्क इन 30 days वाईल बी कॅन वर्क द सेम वर्क इन 20 days. आणि असं पर डे मधलं जे काही वर्क असेल त्याच्यातला डिफरन्स दिला 5 पेजेस. सी रीड बी रीड्स 5 पेजेस मोर दॅन हे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ते दररोज केलेल्या कामातला डिफरन्स दिलेला. मी असं करू का त्याला? हा ए आहे, हा बी आहे. हे फिनिश बुक इन 30 days, हा 20 days मध्ये फिनिश करतो. याचं एलसीएम 60 घे. म्हणजे 60 काय असेल? ते काम करायचं त्या पुस्तकाची पानं आहेत असं कन्सिडर करा. हे डेली 2 पानं वाचतो. हा डेली किती वाचेल? 3 पानं वाचेल. म्हणजे त्यांच्या दररोज वाचल्या जाणाऱ्या पानांचा काय असेल? रेशिओ असेल. याच्यातला डिफरन्स किती आहे? 1 पार्ट आहे. 1 पार्ट इक्वल्स टू हाऊ मेनी पेजेस? 5 पेजेस. 1 पार्ट इक्वल्स टू 5 पेजेस. मग हे किती रीड करतो? 10 पेजेस दररोज रीड करेल. 10 पेजेसनी दररोज रीड करून 30 दिवसामध्ये किती पानं रीड करेल तो? 300 पेजेसचं पुस्तक रीड करेल. आता सी काय करतोय? ए पेक्षा 5 पानं कमी वाचतोय. म्हणजे ए 10 पानं वाचतोय दररोज. तर एका दिवसामध्ये आता किती वाचेल तो? 5 पानं कमी म्हणजे किती पानं वाचेल? 5 पेजेस कमी वाचेल. हे 300 पेजेसला किती दिवस लागतील त्याला? तर डी बरोबर 300 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती असेल ते? 60 डेज असेल. 60 डेज मध्ये सी काय करेल? ते पुस्तक वाचून फिनिश करेल. सी किती डेज मध्ये फिनिश करेल? 60 डेज मध्ये ते पुस्तक वाचून पूर्ण करेल. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 61 सेंटीमीटरची. समभुज चौकोनाचा म्हणलं की मी काय करत असतो? नेहमी त्रिकोण काढत असतो असं. कारण काटकोणामध्ये त्याचे कर्ण काय होत असतात? बायसेक्ट होत असतात. एक ट्रायंगल मला सफिशियंट आहे. हा किती आहे? 61 सेंटीमीटर आहे. त्याचा एक कर्ण 22 सेंटीमीटर. म्हणजे हा कर्ण 22 सेंटीमीटर असेल. राईट. तर त्याचे जे काही डायगोनल्स आहेत ते आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. मी एकच ट्रायंग्युलर पोर्शन कन्सिडर केलाय तर त्याच्यामुळे मी हे 11 सेंटीमीटर कन्सिडर करतो. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती विचारलं तर मला ही हाईट जोपर्यंत माहिती होणार नाही तोपर्यंत मला काही कॅल्क्युलेट करता येणार नाही. मग मला याची हाईट कॅल्क्युलेट करायची. तर 61चा वर्ग मायनस 11चा वर्ग म्हणजे काय होईल? 61 मायनस 11 म्हणजे 50. 61 अधिक 11 म्हणजे 72 गुणिले 50 3600 झालं. त्याचं वर्गमूळ घेतलं मला हे किती भेटलं? 60 सेंटीमीटर. बरोबर. मग आता अशी किती त्रिकोण तयार होतील तिथं? असे 4 त्रिकोण तयार होतील समभुज चौकोन. हे समभुज चौकोन असेल तुमचा तर असे किती त्रिकोण तयार होतील? 4 तयार होतील. म्हणजे काय झालं? हे 1/2 60 गुणिले
11 हे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ. असे किती त्रिकोण? 4. हे 2, राईट. हे 22, 1200, 120, 1320 मीटरचा वर्ग असेल. दिस इज आन्सर. किती असेल ते? 1320 चौरस सेंटीमीटर असं त्याचं उत्तर असेल. म्हणजे याच्यामध्ये कुठं तुम्ही एक त्रिकोणाचं जर क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 पाया गुणिले उंची हे तुम्हाला किंवा तुमच्या विद्यार्थ्याला जर माहिती असेल तर त्याच्यानंतर भूमितीमध्ये कुठल्याच आकृतीचं तुम्हाला सूत्रपाठ करण्याची आवश्यकता नसते. कुठल्याच आकृतीचं. ट्रायंगल हाच काय कुठल्याही पॉलिगॉन्सचं बेस आहे. त्याच्यामुळं बाकीच्यांची सूत्रपाठ करण्याची गरज नाही आणि त्याचाच आधार घेऊन याचं कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर काय झालं? तांब्याच्या भरीव वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या किती आहे? 2.1 सेंटीमीटर असून तिची उंची 8 सेंटीमीटर आहे. ते वितळून 14 मिलीमीटर व्यासाने 1 मिलीमीटर जाडी असलेल्या किती चकत्या तयार करते? आता इकडे मिलीमीटर मध्ये, इकडे सेंटीमीटर मध्ये, तर लहान युनिट जे असेल ते त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करू. 2.1 सेंटीमीटर म्हणजे 21 मिलीमीटर. हे 21 मिलीमीटर त्रिज्या हा बेसचा डायमेन्शन आहे. व्हॉल्यूम मध्ये बेसचा एरिया येत असतो आणि एरिया इंटू व्हॉल्यूम असते 8 इक्वल्स टू अशी किती एन चकत्या तयार केला. इथं तुला व्यास दिलेला आहे 14 व्यास दिलाय. म्हणजे तुझं रेडियस किती असेल? 7 असेल. 7 × 7 झाला. आणि जाडी म्हणजे इनडायरेक्टली दॅट इज अ हाईट ऑफ दॅट राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणता येईल त्याला आपण. राईट. ते किती असेल? 1 असेल. हे एन इक्वल्स टू काय होईल? हे 7 त्रिक 21, हे 3 कळ हे 80 मिनिट, सॉरी. मग किती झालं? हे 3 3 9 9 8 72 किती झालं? हे 720 झाले. 720 कुठे आहे बघा? अशा 720 चकत्या तयार करता येतील. आता मी हे करत असताना पाय आरचा वर्ग एच असं काही सूत्रबित्र वापरायचं भानगडीमध्ये पडत नाही, कारण मला व्हॉल्यूम या शब्दाची डेफिनेशन खूप परफेक्ट माहिती. व्हॉल्यूमचा अर्थ असा असतो की तुमचं जे काही 3 डायमेन्शनल फिगर तुमच्याकडे दिलेली असतात त्याचा बेसचा एरिया इंटू हाईट असं असतं ते. आणि त्याला पायच्या सोबत जर कुठला ऑदर काय म्हणता येईल त्याला कॉन्स्टंट लागत असेल, जसं की आता स्पिअरला 4/3 लागतो, राईट सर्क्युलर सिलेंडरला 1/3 वगैरे लागतो, तर त्याचे रिझन्स असतात त्याला, ते का लागलेत काय नाही, तेवढं तेवढं माहित झालं की विषय संपून जातो. राईट. त्याच्यानंतर खालील आकृतीमध्ये ही असण्याची एक आकृती दिलेली आहे आणि तुम्हाला या भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता हे काय झालेलं आहे? हे 90 आहे, हे 70 आहे, हे 80 आहे, हे 150, 240. हा इथून एवढा अँगल मी हा पी क्यू एस आणि टी हा एक क्वाड्रिलॅटरल असेल. द मेजर ऑफ ऑल द 4 angles of quadrilateral is 360 degree. Of that, these 3 are of 240 degree. This angle is of 120 degree. Okay, so on this line, this QS segment make a pair of linear angle. This angle is of 20 degree. This will be of a 60 degree. आता काय होत असतं माहिती आहे का? तुमचं तिथं जे 7 सेंटीमीटर दिलेलं आहे, हे जे काही सेक्टर आहे ते सेक्टरचा रेडियस आहे. म्हणजे तुमचा तो काही वर्तुळ असेल त्याचा रेडियस 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे तुमचा रेडियस 7 सेंटीमीटर आहे. तुम्ही सर्कलचं मेजर तुमच्या किती असते? थीटा 360 डिग्री असतं. तेव्हा तुमचा एरिया किती असतो? तुमचा 154 असतो. ते पायाचा वर्ग वगैरे सोडून द्या, त्यांचा नादाला लावू नका, त्याच्यात काही कलियोग नाहीये, कोणाचंच कल्याण झालेलं नाही, आपलंही होणार. मग आता त्यांनी काय दिलेलं आहे? तुला हे 60 डिग्री दिलेलं आहे. दिलं. ह्याचा हे 1/6 पोर्शन आहे. सो एरिया ऑल्सो बिकम 1/6 ऑफ दॅट पोर्शन. मग काय होईल? 25 × 150, 4 उरलं, 4/6 म्हणजे 2/3 सेंटीमीटर. दिस इज आन्सर. राईट. तर तुला काही तिथं एरिया ऑफ सेक्टर जे काही 5-6 फॉर्म्युले आहेत, एक ह्या कॉम्बिनेशन मध्ये, एक ह्या कॉम्बिनेशन मध्ये, एक त्या कॉम्बिनेशन मध्ये, एक त्या लेंथ ऑफ सेक्टरला धरून काही गरज नाहीये त्याच्या काही करत बसायची. एकदा तुला हे कळलं की विषय संपून जातो.
त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये खालीलपैकी मूळ संख्या कोणती असेल. चला इथं खूपच सोपा होता आणि 841चं वर्गमूळ घेतलं ना ते 29 देईल आणि 29 इट सेल्फ इज अ प्राईम. बाकीच्या विषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. बाकीच्या मूळ प्राईम नंबर्सच्या बाबतीमध्ये माझं टेलिग्राम चॅनलवरती मी एक प्राईम नंबर्स वरती काय म्हणतात त्याला असं एक प्रोजच टाकलेलं आहे, पॅराग्राफ टाकलेला आहे चांगला लिहून इंग्रजीमध्ये, की कशा पद्धतीने बिहेव करतात हे लिहिलेलं आहे तिथं. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं तुम्ही सिसेट संतोष वट्टमोर नावाचं, तर यू विल गेट द मच इन्फॉर्मेशन अबाउट दॅट प्राईम नंबर. मग त्याच्यानंतर 1 ते 91 या नैसर्गिक संख्यांची सरासरी केली इच्छा. मग काय होतं, 1 + 91 / 2 केलं, 92/2 केलं की 46 म्हणतात. त्याच्यात काही म्हणजे हेच नाहीये का, तर 1 ते 91 नैसर्गिक संख्या हे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे विच इन्क्रीज विथ अ कॉमन डिफरन्स ऑफ 1. आणि मग असं जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर त्याचं अरिथमॅटिकल मीन जे असतं ते सम ऑफ टर्मिनल टर्म्स डिवाइडेड बाय 2 देत आहेत, म्हणून ते तशा पद्धतीने वर्कआउट केलेलं आहे. याच्यानंतर एने 3,20,000 रुपये बँकेमध्ये 10% दराने 2 वर्षाकरता गुंतवले. बी ने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. बी ला 3,04,800 रुपये मिळाले, तर कुणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली असं विचारलेलं आहे. आता 10% दराने ऍट द रेट ऑफ इंटरेस्ट 10% पर ॲनमनी 2 वर्षासाठी जर गुंतवली तुम्ही, 100 रुपयावरती 10% जर व्याज घेतलं तुम्ही, तर दॅट विल गिव्ह यू अ ग्रोथ ऑफ 21%. म्हणजे ही जी काही ग्रोथ होईल ती किती टक्क्याची ग्रोथ असेल, ह्या व्यवहारामध्ये पहिल्या व्यवहारामध्ये ए ची जी ग्रोथ असेल भांडवलाची ती 21% असेल. आणि तुम्ही या व्यवहारामध्ये जर बघितलं तुम्ही 2,40,000चे 3,04,800 रुपये जर झाले असतील, तर तुम्हाला इंटरेस्ट किती भेटलाय, 64,800 रुपये इंटरेस्ट भेटला. 2,40,000 रुपयामध्ये भेटला. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे पर्सेंटेज ग्रोथ काढायचे तुम्हाला, तर हे 2 पूज्य, हे 2 पूज्य, हे दोन कटले आणि 24 न जर भागायचं ठरवलं, हे दोन्ही 4 आणि 4 × 7 = 28, 27% काय झालेली ग्रोथ झालेली आहे. कळतं. म्हणजे आता हे भागाकार करताना सुद्धा एका टेक्निकल पद्धतीने भागाकार झाला पाहिजे. तुम्ही लेकरांना 24चे पाढे म्हणायला लावणं किंवा स्वतः म्हणणं हे चुकीचं आहे. कळ. मग आता हे जे ग्रोथ आहे 21%चं 27% म्हणजे बी मध्ये 6% मोर. बी मध्ये किती पर्सेंट मोर आहे, 6% मोर आहे. तर कुणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली, तर बी ची गुंतवणूक फायदेशीर ठरली. आणि किती टक्क्याने ठरली, 6%. राईट. किती टक्क्याने ठरली, 6% ठरली. त्याच्यानंतर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत. आता या प्रश्नामध्ये हा जो डाटा आहे दिस इज अ फ्रॉड डाटा, अननेसेसरी डाटा आहे. A² + 1/A² = 4.25 असेल. राईट. तर याच्यामध्ये +2 त्याच्यामध्ये +2 ऍड जर केलं तुम्ही तर 6.25 होईल. त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं दॅट विल गिव्ह यू 1/A = 2.5 होईल. कळतंय. आणि त्यालाच तुम्ही A³ + 1/A³ केला तुम्ही, तर याचा वर्ग 25चा वर्ग 15,625, 3च्या नंतर पॉईंट मायनस याचे 3 पट करावे लागेल तुम्हाला. हे 7.5 केलात तुम्ही तर तुम्हाला काय भेटून जाईल, ते 8.125 असं काहीतरी येऊन जाईल. 8.125 8.125 दिस इज आन्सर. हे काही याची काही आवश्यकताच नव्हती. दिस इज फ्रॉड डाटा. तर हे काही जे काही आहे ते आपल्या अल्जेब्रिकल आयडेंटिटीज वरती आहे. ओके. आपण 10व्या वर्गामध्ये किंवा 9वीच्या वर्गामध्ये पॉलिनॉमियल्स शिकवत असाल किंवा फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल्स शिकवत असाल तुम्ही, तर हे तुम्हाला या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. राईट. आता तुम्ही याला बघा काय होईल. खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. समभुज चौकोनांचे कर्ण जे असतात म्हणजे रोम्बसचे जे डायगोनल्स असतात, दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, दे आर नॉट कॉन्ग्रुएंट टू इच अदर. पण हे पण कॅन्सल होतात. आणि पॅरलोग्रामचे जे डायगोनल्स असतात ते कधीच एकरूप नसतात. राईट. हे पण कळलं.
जे राहिलं काय, आयत आणि चौरस, हे दोन म्हणजे काय असतील, बी आणि डी असेल. दिस इज आन्सर. आयत आणि चौरसाचे कर्ण कसे असतात, एकरूप असतात, राईट. त्याच्यानंतर इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांपेक्षा, तर हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कितपत आकडे दिसतील माहिती नाही. मी एक काम करतो, मी हे 6th 7th आणि हे 8 3 वर्गाचे आहेत. तुम्हाला बॉईज, तुम्हाला गर्ल्स असं सांगितलं, राईट. आता इथं मीच तुम्हाला सांगावं लागेल, काय तिथं होईल का नाही माहिती नाही मला स्क्रीनवरती. हे पूर्ण इथपर्यंत 60 आहे, इथं 55 आहे. बॉईज 55 आहेत, गर्ल्स ऍट द सेम टाइम 50 आहेत. या ठिकाणी बॉईज जे आहेत ते 70 आहेत. 7th मध्ये बॉईज 70 आहेत आणि गर्ल्स तुमचे 55 आहेत. गर्ल्स किती आहेत, 55 आहेत. 8th स्टँडर्ड मध्ये बॉईज हे तुमचे 75 वरती गेले आणि गर्ल्स तुमच्या कुठं गेले, 60 वरती गेले. ओके. आता याचा आपल्याला काय करायचंय, हे हे 125 हे 200 झाले बॉईज, आणि हे 110 165 झाले. मुलांपेक्षा मुली शेकडा कितीनं कमी, त्यांच्या तुलनेमध्ये हे कितीनं कमी आहेत बघायचं. आता याच्या तुलनेमध्ये 35 कमी आहे. 200 ला 35 कमी म्हणजे 17.5% कमी आहे. दिस इज आन्सर. 200 ला 35 कमी तर 100 ला 17.5 कमी राहिले असते. 17.5% काय असतील, कमी असतील. याच्यात काही म्हणजे फार काही नॉलेजचं काम नव्हतं. वरील आलेखाचा प्रकार कोणता, वरील आलेखाचा प्रकार कोणता म्हणजे हा जो दिलाय, याला एक जॉईंट मध्ये आहे, याला जॉईंट बार ग्राफ असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये जोड स्तंभालेख असं म्हणतात. आता इथं आहे का पर्याय बघा, हे बघा जोड स्तंभालेख आहे, राईट. त्याच्यानंतर कोणत्या इयत्तेत मुलांच्या तुलनेत मुलींचे शेकडा प्रमाण सर्वात कमी आहे असं. आपल्याला इथं थोडस इथं येऊ आपण. हे मी थोडस डिलीट करतो, इथं इथंच गणित करतो. 55 ला 5 कमी म्हणजे 9.111% कमी आहे. हे 70 ला 15 म्हणजे साधारण 20% पेक्षा थोडस जास्त कमी आहे. आणि 75 ला 15 म्हणजे हे 20%च आहे. म्हणजे इथं सगळ्यात जास्त, हे 20% पेक्षा थोडस जास्त आहे, मोर दॅन 20% आहे. तर कुठल्या वर्गामध्ये, 7th स्टँडर्ड मध्ये सर्वात, नाही कोणत्या येते मुलांच्या तुलनेत मुलींचे शेकडा प्रमाण सर्वात कमी आहे. तर मुलींचं शेकडा प्रमाण सर्वात कमी कुठे आहे, तर हे ह्याच्या तुलनेमध्ये 7th वर्गामध्ये, 7व्याच वर्गामध्ये काय, इथं 80% आहे. हे इथं साधारणपणे 11, 90, 81, 90 somewhat 10/11% असेल ते. आणि हे 70 ला 55 दिलेलं आहे. 500/14 म्हणजे साधारणपणे 14, 31% वर जातात ते, राईट. म्हणजे सगळ्यात कमी पर्सेंटेज कुठे, मुलींचं, याच्या तुलनेमध्ये मुलींचं पर्सेंटेज 7व्या वर्गामध्ये आहे. तर त्याचा आन्सर काय असेल, 7वा वर्ग घेऊन टाका, राईट. त्याच्या पुढे काय म्हणलेलं आहे, हा प्रश्न एक चांगला क्वेश्चन आहे. काय दिलेले, 5x चा वर्ग, एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. 5x चा वर्ग √2x+4 दिलेलं आहे, राईट. आता आपल्याला हे व्हॅल्यूज काढायचे आहेत. तर याचं फॅक्टरायझेशन कसं झालं असतं, 5 × 20, 20 चे मी काय करतो, 2 घेतो, √2 ठेवून देतो मी, 2 झालं, राहिले 10. त्याला 10 × 1 = 10 करू, म्हणजे आता हे त्याचे ह्या त्याचे अवयव पाडले आपण. आणि आता x वर्गचा सहगुणक केला, मल्टिप्लाय केला मी, हे 2√2 आलं इथं, आणि हे √2/5 आलं. व्हॅरिएबल x आहे,
हे जे फॅक्टर्स हे एक्स प्लस 2√2 हे एक्स प्लस असं होतं, म्हणजे ह्याला मी असं लिहू शकतो 5x प्लस √2, जे हे फॅक्टर्स काय होतील याचे, एक्स प्लस 2√2 आणि याचे काय होतील 5x प्लस √2 होते. राईट. आता याचं हे अशा फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, हे ax प्लस बी दिलेलं आहे आणि इकडं cx प्लस डी. ए ची किंमत किती झाली तुझ्या 1 झाली, सी ची किंमत किती झाली तुझ्या 5 झाली, बी ची किंमत किती झाली तुझ्या 2√2 झाली आणि डी ची किंमत किती झाली तुझ्या √2 झाली. ए प्लस सी किती झालं तुझं, हे 6 झालं. बीडी म्हणजे यांचा गुणाकार 2√2 आणि √2 बेदोनी 4 झाले हे, आणि यांची बेरीज किती विचारल्या बीडीच, हे बीडी असेल, हे ए प्लस सी असेल, 6 आणि 4 किती असेल 10 असेल. तर तुम्हाला हे फॅक्टर्स पाडून या फॉर्मॅटमध्ये फार क्विक लिहिता आलं पाहिजे. मी ज्या पद्धतीने लिहिले त्या पद्धतीने तुम्हाला जमणं अपेक्षित आहे तिथं. राईट. तर त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये पी व क्यू या दोन व्यक्तींचा पगार किती आहे 35,000 रुपये. त्या अनुक्रमे 75% आणि 80% काय करतात, खर्च करतात. त्यांच्या बचतीचं गुणोत्तर किती टक्के आहे, 5:3 असेल. तर पीचा पगार क्यूच्या पगारापेक्षा किती, पीचा पगार पीच पकडू, क्यूचा पगार क्यूच पकडू. 75% खर्च केल्यावरची किती राहिले, 25% राहिले आणि क्यू न याची किती टक्के राहिले, 20% राहिले. आता याचाच रेशिओ किती आहे, 5:3. कळतं, याचा रेशिओ किती आहे 5:3. मग 75 100 काय होईल, म्हणून हे काय होईल, याला आपण असं लिहू 25p बाय 20q बरोबर 5:3, p बाय q बरोबर 5:3, 20-25 हे 4:3 होते. म्हणजे काय झालं, हे p:q चा रेशिओ काय झाला तुमचा 4:3 झाला. हे त्यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर आहे. पी आणि क्यूचं काय झालं, 7 भाग बरोबर 35,000 रुपये झाले. एका भागाची किंमत किती झाली तुमच्या 5,000 रुपये झाली एका भागाची. पी ची किंमत किती झाली तुमच्या 20,000 रुपये, क्यू ची किंमत किती झाली तुमच्या 15,000 रुपये झाली. याच्यातला डिफरन्स विचारला त्यांनी, फरक किती असेल, कितीचा असेल 5,000चा असेल. तर पीचा पगारापेक्षा कितीने जास्त असेल, कितीने जास्त असेल 5,000 पेक्षा जास्त असेल. राईट. तर त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये बघा, खालील आकृतीमध्ये त्रिकोणाची जोडी सारख्या कोणाने दाखवलेल्या घटका उपायात आकृतीत दाखवलेल्या क्यूआरएसचं माप काढायचं, तुम्हाला हे माप काढायचं आहे. आता काय दिलेलं आहे, ही साइड याला एकरूप दिलेली आहे, ही साइड याला एक अँगल दिलेला आहे, दिस इज अ कॉमन साइड. म्हणजे हे दोन ट्रायंगल जे आहे बाय एस एस टेस्ट, साइड 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 टेस्ट मी ते इक्वल कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आहेत. म्हणून हा 35 असेल तर दिस इज अगेन 35, हा 27 असेल तर हा 27 डिग्री असेल. आता या त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज किती असेल, 180 असतं. हे किती झालं, 50 हे 62, 180 मधले 62 जर गेले तुमचे तर इथे 118 डिग्री होतील, इकडे 118 डिग्री होतील. तुमचे 236 असेच गेले. हा पूर्ण जर सर्कल कन्सिडर केला तर 360 असेल. आरचे मेजरमेंट 360 मधून 236 जर मायनस केलं तुम्ही तर तुम्हाला 124 मिळते. किती डिग्री असेल तर मेजर ऑफ दॅट अँगल क्यू आर एस किती असेल, 124 डिग्री असेल. राईट. त्याच्यानंतर 8.5 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेंटीमीटर लांबीची जीवा. आता जीवेचं कसं असतंय, वर्तुळाच्या केंद्रातून जो काही आपण अंतर मोजतो ते लंब अंतर असते आणि लंबामुळे जीवेचं काय होत असते, समान दोन तुकडे होतात.
मग 13.6चे जर दोन तुकडे केले आपण तर एक तुकडा कितीचा होईल? 6.8 सेंटीमीटरचा होईल आपल्याला. हे वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे समजा. तिथनं हे अंतर मोजायचं आपल्याला. समजा हे EL मोजायचं किती आहे, आणि हे वर्तुळाचं त्रिज्या असेल. त्रिज्या जी असेल ते ही 8.5 सेंटीमीटर, राईट. आपण यांचं गुणोत्तर घेऊ. 17×5=85, 17×4=68. 3, 4, 5 त्रिकूट काम करत असते, राईट. याच्या तुलनेमध्ये हे 17 पट आहे. 17 पट 17 पट, याची 17 पट किती आली? एल बरोबर 17 × 1 च्या नंतर 5.1 सेंटीमीटर अंतरावरती काय असेल ते वर्तुळाच्या केंद्रापासून ती जी काही आपल्याला डिस्क्राइबल कॉर्ड आहे, दॅट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.1 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ दॅट सर्कल. कळतं? ते फार काही जास्त करत बसण्याची आवश्यकता नाहीये त्या उदाहरणामध्ये. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये आता 2.51 बार दिलेला आहे. तर या 2.51 बारला मी असं लिहू शकतो का बघा? 2.51 बार इक्वल्स टू 2 whole parts 51/99 लिहिता येतं. दिस कॅन ऑल्सो बी रिटन ॲज अ 2 whole parts 17/33 लिहिता येत आहे. आणि याला मी असं लिहू शकतो का बघा? मी याला असं लिहू शकतो का बघा? हे 2 प्लस हे 11+6 डिवायडेड बाय 33 लिहितो मी. म्हणजे काय झाले? 2 प्लस हे 1/11/33 सेपरेट केलं. 6/33 पण सेपरेट करतो मी. 2 whole parts 1/3 प्लस इकडलं इथं 2 बाय कुठे दिस इज राईट. म्हणजे मला जे काही दिलंय त्या फॉर्मॅटमध्ये मला एक्सप्रेस करता आला पाहिजे. हा फ्रॅक्शन एक्सप्रेस करता आला पाहिजे. जर मला छेद सारखा असेल, डिनोमिनेटर सारखं जर असेल तर मी ऍडिशन करतो, पण ऍडिशन केल्याच्या नंतर मला सेपरेट आउट पण करता आलं पाहिजे. तर तुम्हाला ऍडिशन केल्याच्या नंतर सेपरेट आउट करता येतं का? हे एवढं बारकाईचं चेक केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त काही तिथं त्याला काही अपेक्षित नाहीये जास्त, राईट. या आकृतीमध्ये बीसीडी पेक्षा एसीडी माप बीसीडी पेक्षा कितीनं जास्त आहे ते काढा. म्हणजे दोघांचा डिफरन्स काढायचा आहे. आता या दोन कोणांची बेरीज 180 असेल. हे 2.5x, हे 2x, 4.5x झालं हे, राईट. हे 25 - 7 किती होतील? 17 होतील. 17 तिकडे गेले, 163 राहिले. एक्स बरोबर 163/4 केलं. ह्याची दुप्पट केली मी. 200, 300, हे 320, 326 डिवायडेड बाय, अरे एकच मिनिट, हे 18 होईल. 18 तिकडे गेल्याच्या नंतर 162 राहतील ना. इथं 324/9. एक्स ची किंमत 9×3 = 27, 9×7 = 54, 36 डिग्री झाली, राईट. मग आता हे 36, 18×5 = 90 आणि हे 25 किती झालं? 115 डिग्रीचा अँगल झाला हा. आणि 36 दोन्ही 72 मधून 7 गेले, हा 65 डिग्रीचा अँगल झाला, राईट. एक्सच्या व्हॅल्यूज ठेवून दिले. मला यांच्यातला डिफरन्स विचारलाय, कितीनं जास्त आहे कमी आहे म्हणजे डिफरन्स असतो. त्याच्यातला डिफरन्स किती आहे? 50 डिग्री. ते फार त्याच्यामध्ये आपलं कौशल्यपणा लावण्याची आवश्यकता नाही. एका विद्यार्थ्याने x³ - 5x² - 10x - 50 एवढी चॉकलेट्स वर्गातील x² - 10 विद्यार्थ्यांना एक समान वाटली, तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेले चॉकलेट्स किती? टोटल नंबर ऑफ चॉकलेट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टुडंट जेव्हा करू आपण, तेव्हा विल गेट अ नंबर ऑफ चॉकलेट्स पर स्टुडंट्स. म्हणून मी काय करतो, टोटल नंबर ऑफ चॉकलेट्स किती आहेत? x³ + 5x² - 10x - 50 डिवायडेड बाय काय? x² - 10. आता काय करतो मी, थोडस बघा याला व्हिज्युअलाइज कसं केलं जातं. याला x न मल्टिप्लाय करतो, मग x³ होतो. इथे x³ आहे म्हणजे हा कटला, -10x म्हणजे हाही कटला, राईट. आता किती? 5x². मी 5 न कटतो, मल्टिप्लाय करतो. 5
5x² हा पण काढला, -50 याच्यासोबत मल्टिप्लाय केलं काढलं, म्हणजे x+5 इज द आन्सर. फिनिश. त्याला उद्या बेडवाकडे काही करत बसण्याची आवश्यकता नाही. राईट. मग इथं कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो असं म्हणतात. राईट. तर हा जो सर्क्युम सेंटर आहे, राईट, हा वर्तुळाच्या बाह्य भागात पण असू शकतो. जर तुम्ही तुमचा असा ट्रायंगल जर घेतला तुम्ही, तर सर्क्युम सेंटर तो जो काही असेल, तर तो तुमच्या काय असतो की सर्क्युम सेंटर हे तुमचे जे साइड्स असतात त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्स पासून तयार केला जातो. राईट. आंतरमध्ये जो असतो तो अँग्युलर बायसेक्टर असतो. अँग्युलर बायसेक्टर असल्यामुळे तो आतच असणार आहे. आणि शिरोबिंदू जे आहेत तर ते त्याच्या काही बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. मध्य संपात बिंदू म्हणजे यांच्या मध्यरेखा ज्या असतात त्यांच्या जॉईनिंग मधनं तयार होत असतात. मध्यरेखांचा मध्य संपात बिंदू तर तो मध्येच असणार आहे, त्याच्यातही वाद नाहीये. तर फॉर ऑब्च्युस अँगल देर इज अ सर्क्युम सेंटर ऑफ ऑब्च्युस अँगल इज आउटसाइड अ ट्रायंगल असतो. तर त्याचा आन्सर हे असू शकतो. आणि लास्ट 30 नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे. आकृतीमध्ये ओ केंद्रबिंदू आहे. ओ इज द सेंटर ऑफ दिस ट्रायंगल, हे सर्कल. वर्तुळात जेव्हा एलटी दिस कॉल्ड एलटी आणि वर्तुळाची त्रिज्या रेडियस ऑफ ट्रायंगल, म्हणजे हे जे ओएल ही जी काही रेडियस आहे, ही रेडियस आणि दिस एलटी कॉर्ड दोन्ही सारख्या लांबीचे आहेत. मी हे पण जॉईन करतो, हे पण रेडियस आहे, मग हे काय झाले, हे सारखे झाले. दिस विल फॉर्म अ इक्विलॅटरल ट्रायंगल. Therefore this measure of angle is a 60 degree. As BL is a chord passing through the center of circle, BL can be defined as the diameter of that circle. डायमीटर वरती असल्यामुळं आणि हाच एक लिनियर पेअर ऑफ अँगल तयार होतो. इथं 180 डिग्रीचा मेजर असेल, हा 60 गेल्यामुळे इथं 120 डिग्री असेल. हा एक सेंट्रल अँगल तयार होतो. सेंट्रल अँगलनी सबस्टेंड केलेला जो काही आर्क असेल त्याचं मेजर जे काही असेल त्या सेंट्रल अँगलच्या मेजर एवढंच असतं. सो मेजर ऑफ आर्क बीएसटी किती असेल, 120 डिग्री असेल. बीएसटीचं माप किती असेल, 120 डिग्री असेल. तर तुम्हाला मला या लेक्चर मधनं एवढंच सांगायचं की मोस्ट ऑफ द तुम्ही टीचर्स आहात, तुमच्या सगळ्यांचेच कन्सेप्ट चांगले असतात, पण ते कन्सेप्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अप्रोचने क्विक लेवलला आपल्याला काय करायचे, अप्लाय करायचे. पासिंग क्रायटेरिया 90 मार्क्सचा जरी असला तरी स्टाफ रूम मध्ये बसल्याच्या नंतर माझे मार्क्स खूप चांगले होते हे सांगताना जो काही अभिमान वाटणार आहे तो तुमचाच असणार आहे. तर हे असं अशा पद्धतीने अप्रोच ठेवा. माझ्याकडे काही तुम्हाला गायडन्स वगैरे घेण्याची अपेक्षा असेल तर हे माझे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, मला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतो. मार्केटमध्ये माझं एक पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये वेदिकच्या मेथड्सचा वापर करून सगळं अंकगणित डिस्क्राईब केलेलं आहे. मी साधारण त्याच्यामध्ये 19 चॅप्टर डिस्क्राईब केलेले आहे. त्याचं व्हॉल्यूम 2 पण मी लवकरच आणणार आहे. ते असं पुस्तक आहे. ओके. हे पुस्तक साधारण 640 पानांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये 19 चॅप्टर डिस्क्राईब केलेले आहेत आणि हे सगळे चॅप्टर्स जे आहेत, आता तुम्हाला युट्यूब वरती जे काही नचनीय दिसत आहेत, वेगवेगळे टेक्निक दाखवून करत आहेत, तर हे पुस्तक रूपाने यायचं जे हे कोणाचं चोरलेलं नाहीये. हे बारकेवरती आम्ही लेक्चर्स घेतले होते तेव्हाच थोडंफार लोकांनी इकडलं तिकडलं घेऊन हे केलेलं आहे. मला जास्त युट्यूबला यायची सवय नाहीये. तर याच्यामध्ये वयवारी, गुणोत्तर प्रमाण, मिश्रणावरची उदाहरणं, भागीदारी, सरासरी, शकरेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, रेल्वेवरची उदाहरणं, बोट प्रवाह, आंतरवेग वेग, शर्यतीवरची उदाहरणं, काळकाम वेग, नळ, उत्क्रमचे, समचे, संभाव्यता, दिनदर्शिका, घड्याळ यासारखे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. या पुस्तकाचा सगळ्यात जास्त वापर जो आहे तो शालेय स्तरावरच्या शिक्षकांनी करावा असा अपेक्षा ठेवून लिहिलेला आहे. ते जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना, नवोदयच्या विद्यार्थ्यांना, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना, MMS विद्यार्थ्यांना, NMS विद्यार्थ्यांना, होमी बाबाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा NTS असेल, MTS असेल, सातारा सैनिक असेल, अशा कुठल्याही स्पर्धा परीक्षा जर तुमचा विद्यार्थी देत असेल आणि त्याला तुम्ही टीच करत असाल तर हे पुस्तक त्याच्या आयुष्यात एक मैलाचा दगड साबित ठरेल.
याच्यामध्ये संपूर्णतः वैदिकच्या टेक्निक्सचा वापर करून सगळं अत्यंत सुंदर लिहिलेलं आहे, 4 कलर लिहिलेलं आहे. आणि ते आतापर्यंतच्या कुठल्याच पुस्तकांमध्ये चोराचोरी करून लिहिलेलं नाही सगळ्यांना. आता हे लेक्चर बघत असताना तुम्हाला थोडे कुठे काही अल्टिमेट वाचलं असेल तर बाजारात जाऊन त्या पुस्तकाची चौकशी करा आणि ते पुस्तक विकत घेऊन वाचून विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करा. गणित हा विषय एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याचा निर्माण केला तर हीच खरी राष्ट्रसेवा आहे. कारण गणित विषय जमणारा विद्यार्थी हा सेवा क्षेत्राचा राहत नसून तो एक तर रिसर्च मध्ये जातो किंवा तो मॅन्युफॅक्चरिंगचा भाग असतो. आणि ह्या 2 क्षेत्र असे आहेत, सेवा सेवा क्षेत्राला सोडून संशोधन आणि उत्पादन हेच देशाला पुढे नेते, हेच समाजाला पुढे नेते, हेच तुमच्या विद्यार्थ्याला एका रिमार्केबल माइलस्टोनवर नेऊन ठेवतात. त्यांचा पाया म्हणून काम करण्याची संधी तुम्हाला आहे, आमच्यासारख्यांना नाही. राईट? त्यांना घडवण्याची संधी तुम्हाला आहे. तर हे पुस्तक वाचा. हे तुमच्या आत्ताच्याही परीक्षेला खूप कामाला येईल आणि शालेय स्तरावरती पण खूप कामाला येईल. याच्या पुढे पण मी जे काही माझ्याकडे आता सध्या उपलब्ध पेपर आहेत ते पेपर घेऊन दररोज एक एक पेपर घेऊन तुमच्या भेटीला येईल. उद्या पण, परवा पण, तेव्हा पण याच्यावरती एक एक पेपर घेईन. तुम्हाला काही परत आणखी एकदम मी सांगतोय, काही अडचणी असतील तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला बोलू शकतो. नमस्कार.